लेकू ती नसून चांगली आहे तेव्हा. अवे चांगली आहे, बोला चालला लेकरू की चांगली नाही नसून. माय सून नाही नातच तशी आहे. तिच्या मामा लागते एनी टाइम. काय करा काही नाही बाई, कची कची नाही पडा त्या पुरीचा जीव. कायच करा तुम्हाला समजतच नाही. चांगली ताईजी, तुमची सुनई चांगली आहे, नत्ती चांगली आहे. आता तिचं असं झालं म्हणून एखादा पोरगा पाहा, लग्न करून टाका. घरात भांडण नाही लावा बाई. काय करतो नाही तर एखादा पोरगा पाहि ना चांगला. ते इथं ठेवता काय भाऊजीच्या हाताखाली, कोणाच्या टिकत नाही हो बाई. भाऊजाई लेटर बोलून घेते. आता नवीन नवीन आहे म्हणून ऐकून घेते तिचं. समोर जाऊन तिला लटकून द्या ना. एक पोरगं पहा चांगलं, लग्न करून द्या तिचं. पाहुणं चालन बाई. आता 5 लागन ना. तिचा बापचा ते पाले पण आता भेटलं पाहिजे ना. एवढ्या लवकर जुळून काटा एकदमच 2 नवरे टाकल्यावर कोणी कचकचच करते कराले. हो ना बाई, हिला काही करता नाही येत ना तुमच्या गातीले. कायच करावं वागून वागून कसं हे नवलच आहे ना. पण आजकालच्या पुरायले सगळं शेती विचार हिली येत असं नाटकं करत असं. कामच करायची ज्वारी येते ना हो. कामच करायची ज्वारी तिले पाहिजे बसाले. कुठचा डान्स नवरा सण करते सण नाही करत असं. कोणीच सण नाही करत बाई. करणारी करते. आता पुरी तरी भेटते काय करते बतच करते. तुम्ही काही टेन्शन नका. चांगला पोरगा भेटते ती. पाहिजे बाई, चांगलं झालं पाहिजे पोरीचं. तिचीच काळजी आहे आमच्या जीवाले. आता सून तर भेटली चांगली तर आहे. समोरचं काही सांगता नाही येत. सध्या तर चांगली आहे. चांगली राहू म्हणजे झालं. काय करायला लागते, हशी खुशीत असली म्हणजे झालं. आपणही चांगलं वागायचं काकू तिच्या संगत. बाई चांगलंच राहतो. मी तर चांगलीच राहतो बाई. कामही करू लागतो तिले. ह्या दोघी मायले की करू नाही लागत तर मी करू लागतो. जे तिनं बोलावलं नाश्त्याला घेऊन जा लागन तिच्या घरी तिले. घेऊन जा बाई. पोरीची तयारी करून द्या लागेल. शाळेत जाईन आता ते. काय बापा लेकराचं करून दे फटाफट जा. हल माय कामाचे मी करून देतो फटाफट. ती सासू कुठे गेली हो? नीरा गाव शिंडत राहते. कधी पाहिलं का तिचं दुखते तर भलं म्हणते. दुखाले नीरा गाव शिंडत राहते. बोलली तर बोलतं म्हणते. कधीतरी घरी राहते का नीरा इथं तिथं हिंडतच राहते. बोललं तर तोंड दिसते आपलं. बोलावणे बाई, तिचं वयस आहे आता फिरायचं. काय करतं फिरू द्या लागते. हा पहिली बुडी होती तर तिला फिरायला नाही भेटते. आता तरी फिरू दे त्या राजूटी बाप्पा फिरू दे. हाय तेवढे दिवस आहे. जल्दी जाईन एक दिवस. हाय आता किती 4-5 वर्ष टिकते. हा तुमची गोष्ट खरी आहे. पण माय मागं काम आहे ना. मला ब्लाऊज शिवा लागते. माय मागं काही काम नाही का. विचार नाही करा का पुढीनं काय जावं एवढे हिंडाले. माय मागं ब्लाऊज शिवून द्या लागते. दुकान चालवा लागते. किती करायला लागते. स्टेशनरीचं दुकान आहे तर माझ्या घरी. जाऊ दे रे बाई, जाऊ दे. हाय तेवढे दिवस राहू दे. आता बोलत नको जा तू. ते काही वय नाही आहे. हा तू बोलत नको जा तू. चांगलं नाही म्हणत कोणी. नाही बोलत जाईन बाप्पा, नाही बोलत जाईन. तो मग काकू काय नाही बाई, लढू नाही. काय दुखते, पोट दुखते का तुझ? काय दुखते, लढू नाही. लढू नाही मा, अशी नाही करू मा. हा माई कांचन शायनी आहे ना. लढू नाही मा, मोठी चांगली आहे व. काय दुखते, ताप आला का बहिले? काय झालं, शाळेत जायचं नाही काय? झालं बाप्पा कांचनले. काऊन लढतो बाप्पा? ये बाबाशी येतं काय? ये ते लढत नाही. दुखून आलं तिचं. दवाखान्यात घेऊन जा लागून. काय दुखते बाप्पा? लेकरू सांगू शकत नाही. लहान सुकला येतं. काय दुखते बाई? बाई कांचन काय दुखते? सांग मला, सांग ना. काय सांग तिला काय समजते काय दुखते काय नाही. तिचं तर आपल्याला समजत नाही. आपलं दुखलं म्हणजे कळीतच पोट दुखते, घडीतच डोकं दुखते. लहान लेकराला काय समजते. आजी नाही वावरात गेली तर आता कोणाला आणा? दवाखान्यावाल्याला फोन करतो काय? डॉक्टरला फोन करतो काय? मावशी फोन नंबर आहे रे हिच्या बाबापाशी आहे. तू काय तिच्या बाबाला फोन? कसं मस्ती इंजेक्शन देते नसन तसं बोलले. लेकरं हुशार आहे बाई. कायच करा काही समजतच नाही. आठवत नाही. दुखून आलं म्हणून आठवून आली ते. नाही तर आठवत नाही. थांबी पाहून येतो बाहेर कोणी असन तर बोलावणार लावतो डॉक्टरले. जा मग. गंगालीच नाही म्हणे. तू मजा येते गंगाची. कशी गोष्टी सांगते. आई का तिला झोपच येते. घरी काय झोपत नाही का तर बिचारी? माय सत्यनाश झाला तिच्या जीवाचा गंगाच्या. काय करतो आज तो बेवडा तर दारूच पिऊन घेते. गॅस गेला व गॅस गेला. कदर येते आपल्याला. इंधनही नाही आहे, काहीच नाही. अजून तिलेच मारते गंगाले. नवरा काय करा काय नाही समजत नाही. म्या म्हटलं जाऊ नको उपाशी बाप्पा गावले. म्या तिले 2 पोळ्या दिल्या, भाजी दिली, कारल्याची भाजी केली, ती वरण दिलं, भात दिलं बाई. तिला जेवायला लावलं. मग म्या म्हटलं तिला गावले जाय म्हटलं. उपाशी पोटी जाऊ नको म्हटलं. तिचा नवरा कुठे जेवते हो मग? एवढ्याला काय माय आहे भाऊजय आहे. ठोकतेस आहे खाऊ घालतेस आहे. ते काय करणार आहे? हे आणतच नाही कामाला जाते बिचारी. आता गॅस नाही भेटू ते तरी काय करणार आहे? बाई सिलेंडर वाल्याला फोन लावू. तो म्हणे गाडी शाची आहे म्हणे. तुम्ही नंबरही नाही लावला म्हणे. हिच्या मोबाईलमध्ये बॅलन्सच नाही राहत तर हे नंबरच कुठे लावून? हा तो तर काहीच आणत नाही. तो काहीच करत नाही. नीरा दारूच पेला राहते. त्या पुरीच्या जीवनाचा सत्यनाश झाला. काय करावं काय नाही. आपल्याला कदर येते व मला कदर येते. मी तिच्या लेकराला देतो. देत नाही काय? आलं लेकरू उपाशी राहते बा द्या. हा या बेवडा नीरा तिला मारतच राहते व. काय करून काय नाही. सत्यनाश झाला गंगीचा. तिले तर बोल शिवाय देते. बुडी बुडी रंगाची बोलते. बदमाश आहे, नशी आहे. गावले पळते,
भांडायला लगा मायका भांडायच्या स्वतःच्या पोराला सांभाळणं नाही होतं ते सुनीले बोलते लाज वाटते त्या बुडीले हो ना स्वतःच्या पोराला दाबणं नाही होत सुनायला बोलते सुनायला काय बोला सगळेजण आपापल्या परीने सुने चांगले राहते ह्या कामं नाही करत सुनायला बोलते हा बुडकी तर माझ्यात आहे माझ्यात आहे तिच्याकडची बुडी मी काम करतो तुम्हाला बोलते का तुमची सून बोलते का एका शब्दानं तरी कधीच बोलत नाही तुमची सून की चांगली आहे आणि तुम्ही चांगले आहे म्हटलं म्हणूनच बोलत नाही ना तुमच्या घरचं पोरगही चांगला जर आपापल्या पायरीनं होत चांगलं राहिलं ना भांडणंच नाही होत म्हटलं हाताला बार करू लागला तर काम कोणाला हरीक येते कधी पाहिलं का बुडी गंगीले तोचे ते हिच्याशानं बयकला आणि हिच्याशानं दारू पेते ते नाही सांगत पहिल्यापासून बेवडा पेते म्हणून ते नाही सांगत ना सुनाईले बदला नाही देते ससवा हो ना पहिले लपू ठेवलं पोराचं लग्नाच्या आधी आता सुनाली तर बत्त सगळं आलं आलं नाही काय पाय किती पे पहिले पे आला का झोपून राह म्हणून माहित नाही पडे आता सगळं माहित पडते ना बायको बरोबर करते तर तिला बोलाच लागते तो आणत नाही तर घरात तर तिलेच माहित आहे गंगीले तिच्या घराचा सत्यानाश माती पडते बाई बद 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 पाणी आलं काय वरून गळते तिच्या डोक्याला टेन्शन ती राहते तरी आपल्यासारखी राहिली नसती मी तर राहिली नसती बाई अशा माणसासंग चिले आज कामाला नाही गेली काय मस्त घरी गोष्टी सांगून आली बाप्पा काय रोज रोज कामाला जाऊ काय आराम काही करावंच नाही काय तू अशी बोलतो बापा सविता तू उभारीचीच बोलतो बापा तू एक दिवस राहत नाही ना बाप्पा दोन दोन टाइम जातात कामाला म्हणून आली नाही तर खाली म्हणत होती बाप्पा तुले तर गमत नसन आज माय मनानं म्हणून आली तुले काय सांगू तुला सविते मागचा माणूस जाऊ नाही देऊन आला एकच टाइम जाय म्हणते 2 टाइम जाऊ नको म्हणते म्हणून तर काय करू माहित मन दुखून आलं कसे 150 रुपये येते ना दुपारचे एक टाइम जायचं म्हणते सकाळीच जायचं म्हणते आणि दुपारी जायचं नाही म्हणते मला म्हणते मग आज मी सकाळी नाही गेली आणि दुपारी जात नाही जाऊ दे माणसाचं बयकल्यापेक्षा बरं ना जाऊ दे घरीच राहायचं बरोबर द्यायचं ते आणते ना म्हणून तुला म्हणते तू मोठे हाव करतो म्हणून म्हणते तुले जाऊ नको म्हणून त्याच्यासाठी जातो 1000 रुपयाची आरडी आहे म्हणून जातो नाही तर खाली गेली असती कशी पैसे जमा होती बा पोरीच्या लग्नासाठी म्हणून जातो मी ह्या माणूस जाऊ नाही देऊन आला पण मी जातो 2-3 दिवसानं जातो 2-3 दिवस ऐका लागते नाही जात करून आणि जास्त लागते कामाले हा बाई कराच लागते जमा कराच लागते ना आता 10वीत आहे ती पोरगी तोपर्यंत ते पैसे जमाच होते ना मग 2-3 आड्या झाल्या म्हणजे लग्नच होते त्या पोरीचं कानातले ठेवले तर ते कानातले सोडून आणायला लागते मला म्हणून कामाला जातो मी नाही तर खाली गेली असती वावराचे फवारे हे ते पिकाला पैसा लागते तर पाहिजेच ना कानातले ठेवले ते सोडून आणायला लागते म्हणून जायला लागते कामाला माणूस म्हणते जाऊ नको पैसे राहते का पैसे नाही राहत ना विचार करावा लागते मी कामाला जातो ते कानातले सोडून आणतो मग त्याला व्याज लागते ना जास्त ठीक आहे पैसा कमावला तर 4 पाना आहे काय करतो पण जास्त लागते ना स्वतःसाठी टेन्शन आहे बाई लग्नाला काढली पोरगी टेन्शन नाही तर काय मला मापाशी पैसे जमा केले म्हणून मला आता तरी पैसा पाहिजेच ना हाय जमा मापाशी पण रोजचं खा प्यायला पैसा लागते ना मग सुन म्हणून करून ठेवलं जवायसाठी अंगठी केली गोपई केला बाप्पा त्या परीनं त्याला केलं ते नवलच आहे आता झालं असतं का बाई पहिलेच करून ठेवलं म्या कामाला जाऊ आड्या टाकल्या बिश्या टाकल्या आणि करून घेतलं आता झालं असतं का आता तर सोनं किती महाग झालं म्हटलं आता मी बचत गटातले पैसे काढत राहतो आणि असे जमाच करत राहतो ना म्हणून जमा होते माझे पैसे तसे होते काय आणि कामाला जातो तर भरून देतो माणूस येत नसते का गाडी घेऊन आणि तो देत नाही काय हप्त्याचे पैसे 100 रुपये द्यावं लागते त्याले मी त्याच्या स्वच्छ घेतले हो बाई आतापर्यंत फ्रीजही घेतला टी व्ही घेतली आता वॉशिंग मशीन घेतो बाई कशी पैसे देऊ 100 रुपये देऊन आपलं भेटून जाते असले तर 500 रुपये देतो मी 1000 देतो फटाफट फिटलेले आपली कायची अजून दुसरी वस्तू घ्यायला तयार मी असंच करत असतो बाई काय करतं काही ना काही करावंच लागत ना तसे तर एका दमानं घेणं नाही होत आपले मग असंच घ्यायचं पैशानुसार देते घे ना मग काय करतो आपल्या पाशी एका दमानं राहते का पैसे हप्त्याचे फिटतेच आहे नसले तर वापसही जाते तो काही माणूस असा ठरलेला नाही आहे हो बाई वस्तू होती आपली काय करतं एखाद्या दिवशी घरी राहते तिले जाऊ दे काही मागणं नको लागू तिच्या तिला लय बदमाश आहे ती पोरगी आमच्या लेकरांना नाही दिला बाबा तरस आम्हाला कधी शाळेत जासाठी वजन ती लेकरं जास्त जबरपणा करते बरं जास्त केलं का आपण जास्त करते ती लेकरं त्याच्या नांदी लागायला नाही पुढं जाऊ दे तिले राहू दे घरी आजच्या दिवस उद्या नेऊन घालतो झोडपू
गेली म्हटलं मागच्या वर्षी शाळेत झाले नाही चालली काय स्वस्ती फी आहे की बिचारी मागची फी अशीच गेली ना हा तिचा बाप रोज कामाला जाते अपरी हा लेकराला सगळं देते कमी करते काय लेकरासाठी लेकराला चिंता नाही माय बापाच्या वांदायवानाचे जा मी जात नाही मी चली गई टोंड कायची वेत धरू काय बुची चांगली धोतो थांब ऐकत नाही आली ना ऐकत नाही ना अशी कशी सरकी रे सरकी तर बात तू तिले मी तूच करते हा तसं त्याच्या मतानं ऐकायला लागत नाही त्याच्या मतानं ऐकायला लागत लेकरं तसेच पाहते हे मोबाईल पाहत कसं समजते दिवसभर मोबाईल पाहते ना शाळेत जायच्या जीवाने तिच्या उभी राह चल उभी राह हिला काय किंमत आहे का बाप्पाची बाप जाते तिकडे कमाले 10,000 रुपये मागच्या वर्षी भरले या वर्षी भरले हिला काय किंमत आहे का अशी कशी तिरपी पाहते बाय सरकी बाय तिरपी नको पाहू चल शाळेत नेऊन घालतो लाडू नाही देत मी तिला मागच्या वर्षी ठेवलं घरी यंदा नाही ठेवत ते तशीच नाटकं करून आली यंदाही त्या लेकरानं दिला बाई त्रास जे वजन ती जिंदाडा पाय नेऊनच घालते तिले घातल्याशिवाय राहत नाही ते हा मागच्या वर्षी तिचे 10,000 रुपये गेले मन नाही दुखत काय पैसे काही स्वस्त आहे काय कमावलं किती वेळ लागते 10,000 रुपये नेऊनच घालायला लागते नाही तर लेकरं तसेच पाहिजे म्या म्हटलं तिले पोट्टी ऐके नाही म्हणून राहू दे बा आजचे दिवस पण तिनं नेऊनच घातलं बुच्ची धरून तिचे हालो उलो केली पण लाईक कमेंट करत जा बा तुमच्या कमेंटची लय वाट पाहत राह तुम्ही करत जा मी रोज वाट पाहतो कोण कसं कमेंट करते काय करते नवीन सांगत जा तुम्हाला कसे पाहिजे काय पाहिजे व्हिडिओ मला आनंद वाटते तुमची कमेंट आली म्हणजे कुठे बदमाश आहे म्हटलं हा ती शाळेतच नाही जात म्हणून तिच्यावर व्हिडिओ केला मी आज तिने काय रोजच तमाशे करते शाळेत जासाठी तिने बुची धरून ठोकली मी तिले म्हणून तुम्हाला दाखवला तिचा व्हिडिओ तिने काय शाळेतच जात नाही तिचे बाबा फी भरते ऐकतच नाही ते म्हणून मी आज तुमच्यासाठी तिचा व्हिडिओ बनवला आज पुरीची स्टोरी आवडली का तुम्हाला सांगा मला कमेंट करून तुम्ही